श्री स्वामी समर्थ. नमस्कार. मी नंदिनी. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर पहा, उद्या आहे सोमवार. हा श्रावण महिन्यातील चौथा सोमवार आहे आणि त्याचबरोबर या दिवशी कृष्ण जन्माष्टमी देखील आलेली आहे. तर पहा, पवित्र श्रावण महिना चालू आहे आणि ह्या पवित्र श्रावण महिन्यातील प्रत्येक दिवस हा अत्यंत पवित्र आणि शुभ आहे. त्याचबरोबर जे श्रावण महिन्यातील श्रावणी सोमवार आहेत तर ते अतिशय शुभ मानले जातात. भगवान शिवशंकरांना प्रसन्न करून घेण्यासाठी या दिवशी आपण खूप सारे पूजा, उपाय आणि सेवा करत असतो. त्यामुळेच हा अतिशय पवित्र श्रावण महिना आहे आणि यातला हा सोमवार आहे. त्याच दिवशी आलेली आहे कृष्ण जन्माष्टमी. त्यामुळे या दिवशी खूप मोठा योग तयार होत आहे आणि या दिवशी आपल्याला भरपूर अशा सेवा उपाय करायचे आहेत. तर पहा, भारतातील पूर्ण कोट्यावधी लोक जे आहेत तर ती श्रावण महिन्यातील सोमवारी भगवान शंकरांची खूप मनोभावे पूजा अर्चा करत असतात. या दिवशी जलाभिषेक, रुद्राभिषेक हा खूप मोठ्या भक्तिभावाने केला जातो. त्याचबरोबर या दिवशी करण्यासाठी वास्तुशास्त्रामध्ये काही उपाय सांगितले गेलेले आहेत. तर आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये अशी ही एक वस्तू टाकून आंघोळ करायची आहे. ही वस्तू टाकून जर आपण आंघोळ केली तर आपल्याला पवित्र गंगेमध्ये जाऊन स्नान केल्या इतकं पुण्य प्राप्त होतं. वस्तू जर आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकली तर आपली सर्व नकारात्मकता, वाईट शक्ती, पितृदोष, त्याचबरोबर शत्रुबाधा यासारखे जो दोष आहेत तर ते सर्व दूर होऊन जातील आणि आपल्या 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होईल आणि त्याचबरोबर कठीणातील कठीण इच्छा देखील आपली पूर्ण होईल. असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय कसा करायचा आहे याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे तुम्ही कुठे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर कमेंट्समध्ये ओम नमः शिवाय किंवा श्री शिवाय नमस्तुभ्यम लिहायला विसरू नका. हा तुम्हाला जो उपाय मी सांगणार आहे तर तो घरातील प्रत्येक व्यक्तीने करायचा आहे. घरातील अगदी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनी हा उपाय करायचा आहे. तर पहा, तुम्ही पाहिलंच असेल की या श्रावण महिन्यामध्ये प्रत्येक सोमवारी बरेच जण पवित्र गंगेमध्ये जाऊन स्नान करत असतात. असं म्हटलं जातं, श्रावण महिन्यामध्ये एकदा तरी पवित्र गंगेमध्ये जाऊन स्नान करावं. स्नान केल्याने जीवनातील सर्व संकट नष्ट होतात, प्रगतीचे मार्ग मोकळे होतात आणि आपण काही वाईट कर्म किंवा वाईट पाप केलेली असतील तर त्याचा देखील नाश होऊन जातो. आणि म्हणूनच बरेच जण पवित्र गंगेमध्ये श्रावणी सोमवारच्या दिवशी जाऊन स्नान करत असतात. परंतु हे प्रत्येकाला शक्य होत नाही. पवित्र गंगेमध्ये जाऊन स्नान करणं हे प्रत्येकाला शक्य होत नाही. त्यामुळे आपण जर आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू टाकून जर आंघोळ केली तर आपल्याला पवित्र गंगेमध्ये स्नान केल्या इतकं पुण्य प्राप्त होते. आता पहा, ही वस्तू आपण आंघोळीच्या पाण्यात टाकल्याने आपल्याला कोणते फळ हे प्राप्त होते. तुमच्या मनामध्ये भरपूर दिवसापासून एखादी इच्छा आहे आणि ती पूर्ण करण्यासाठी तुम्ही खूप सारे प्रयत्न करत आहात, मेहनत करत आहात, परंतु ती इच्छा तुमची पूर्ण होत नाही. त्याचबरोबर तुमच्याकडे घरामध्ये आलेला पैसा हा टिकत नसेल, कोणत्या ना कोणत्या मार्गाने घरातून बाहेर निघून जात असेल आणि सतत तुम्हाला पैशांच्या अडचणी येत असतील तर लक्ष्मी प्राप्तीसाठी सुद्धा हा उपाय अतिशय महत्त्वाचा मानला जातो. त्याचबरोबर तुमच्या आयुष्यामध्ये एखादा शत्रू असेल आणि तो शत्रू तुम्हाला माहीत असेल आणि किंवा तो शत्रू गुपित देखील असेल आणि अशा ह्या शत्रूमुळे तुमच्या आयुष्यामध्ये भरपूर अशा अडचणी देखील येत असतील. अशा या व्यक्तीमुळे तुमचे कोणतेही महत्त्वाचे काम हे पूर्ण होत नसेल, शत्रूचा तुम्हाला वारंवार त्रास होत असेल आणि त्यामुळे ते शत्रूंचा नाश करण्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे. त्याचबरोबर तुमच्यामध्ये काही नकारात्मकता असेल, तुम्हाला कुणाची वाईट नजर लागलेली असेल, त्याचबरोबर तुमच्याकडून कळत नकळत काही वाईट कर्म झालेली असतील, काही वाईट पाप केलेली असतील, तर या सर्व गोष्टीतून मुक्त होण्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे. तर पहा, सर्वप्रथम उद्या सोमवार आहे आणि या दिवशी तुम्हाला लवकर उठायचं आहे. त्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला ओम नमः शिवाय हा मंत्र उठल्यानंतर म्हणायचा आहे आणि त्यानंतर अंघोळीचं पाणी काढायचं आहे. अंघोळीचं पाणी काढल्यानंतर यामध्ये आपल्याला सर्वात महत्त्वाची आणि पहिली वस्तू टाकायची आहे ती म्हणजे गंगाजल.
तर पहा, आपण पवित्र गंगेमध्ये जाऊन स्नान करू शकत नाही, तर आपल्या घरामध्ये असणारं जे गंगाजल आहे ते तरी आपण त्यामध्ये टाकू शकतो. हे गंगाजल तुम्ही 1 चम्मच अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे. आता हे गंगाजल तुम्ही पवित्र नद्यामधून आणलेलं असेल किंवा मग तुम्ही एखाद्या पूजेचे साहित्य मिळते त्या ठिकाणावरून जरी आणलेलं असेल तरी सुद्धा तुम्ही हे 1 चम्मचभर टाकायचं आहे. गंगाजल तुमच्याकडे नसेल तर गोमित्र टाकले तरी सुद्धा चालेल. तर पहा, यानंतरची सर्वात महत्त्वाची वस्तू आहे ते म्हणजे कच्चं दूध. तर आपल्याला थोडंसं कच्चं दूध अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे. तर आपण शंकर भगवानांच्या पिंडीवरती जो दुधाचा अभिषेक करतो त्यावेळेस आपण जे दूध अर्पण करतो आणि हेच दूध जर आपण अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकलं तर आपल्याला भगवान महादेवांचा आशीर्वाद हा प्राप्त होतो. त्यामुळे आपल्या सर्व इच्छा मनोकामना ज्या आहेत तर त्या पूर्ण होतात. म्हणून आपल्याला 1 चम्मचभर कच्चं दूध जे आहे तर ते अंघोळीच्या पाण्यात टाकायचं आहे. हे दूध जर आपण अंघोळीच्या पाण्यात टाकले तर आपलं भाग्य उजळून आपलं कोणतंही महत्त्वाचं काम जे आहे तर ते पूर्ण होते. त्यानंतरची पुढची वस्तू आपल्याला टाकायची आहे ती म्हणजे सुगंधित अत्तर. जर तुमच्याकडे कोणतंही अत्तर असू द्या ते तुम्हाला अंघोळीच्या पाण्यामध्ये 1-2 थेंब हे टाकायचे आहेत. अत्तर हे माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे. या अत्तराच्या वासाने माता लक्ष्मी आपल्याकडे आकर्षित होते आणि यामुळे आपल्याकडची गरिबी आणि दारिद्र्य जे आहे तर ते संपूर्णपणे नष्ट होते. त्यामुळे आपल्याला 1 ते 2 थेंब हे अत्तराचे टाकायचे आहे. जर तुमच्याकडे अत्तर नसेल तर तुम्ही गुलाबजल जरी पाण्यामध्ये टाकलं तरी सुद्धा चालेल. तेच आपल्याला या दिवशी अंघोळीच्या पाण्यामध्ये काळे तीळ देखील चिमूटभर टाकायचे आहेत. या दिवशी अष्टमी देखील आहे आणि त्याचबरोबर श्रावणी सोमवार आहे. या दिवशी काळे तीळ देखील दान केले जातात. काळे तीळ जर अंघोळ करून दान केले तर आपल्याला जो पितृदोष लागलेला आहे तो सुद्धा नष्ट होऊन जातो आणि म्हणून अनेक जण अंघोळ करून हे तिळाचं दान करत असतात. म्हणून आपल्याला चिमूटभर काळे तीळ जे आहेत तर ते अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहेत. हे तीळ टाकल्याने आपल्याला लागलेला शत्रुबाधा, कर्णीबाधा, नजरदोष यासारख्या गोष्टी ज्या आहेत तर त्या नष्ट होऊन जातात. तर बघा, जर तुमच्याकडे काळे तीळ नसतील तर तुम्हाला 1 तुरटीचा खडा हा टाकायचा आहे. तुरटीसुद्धा शत्रुबाधा, नकारात्मकता, कर्णीबाधा यासारख्या गोष्टी दूर करण्यासाठी खूप महत्त्वाची मानली जाते. तर अशा ह्या सगळ्या वस्तू तुम्हाला अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्या आहेत. आता पहा, हे स्नान करत असताना तुम्हाला ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय या मंत्राचा कंटिन्यू जप करायचा आहे. तसेच हे स्नान करत असताना आपल्या मनामध्ये कुठल्याही प्रकारचे वाईट विचार, नकारात्मकता ही ठेवायची नाही आणि चांगल्या मनाने सकारात्मक विचार करूनच आपल्याला स्नान करायचं आहे. हे स्नान केल्याने आपले संपूर्ण शरीर, मन हे शुद्धीकरण होत असतं. आपल्याकडे एक सकारात्मक ऊर्जा आलेली आपल्याला जाणवते. म्हणून हे स्नान आपल्याला करताना कोणत्याही प्रकारचे निगेटिव्ह विचार आपल्या मनामध्ये आणायचे नाही. त्याचबरोबर सोमवारच्या दिवशी केस हे धुतले जात नाही, त्यामुळे तुम्हाला या दिवशी केस धुवायचे नाही. फक्त आपल्याला हे जे स्नान आहे तर ते करायचं आहे. तर पहा, ज्याप्रमाणे ह्या दिवशी स्नानाला महत्त्व दिलं जातं आणि दानाला देखील महत्त्व दिलं जातं, तर तुम्हाला या दिवशी शक्य झालं तर तुम्ही पांढऱ्या गोष्टींचे दान करायचे आहे. म्हणून जर तुम्ही तांदूळ, दूध, दही यासारख्या वस्तूंचं जर दान केलं तर याचं परिणाम देखील आपल्याला चांगल्या बघायला मिळतील. त्यामुळे आपल्याला अशा पद्धतीने हे दान करायचं आहे आणि हे स्नान करायचं आहे. तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्ही दान करू शकता. तर चला, इथेच थांबवते माझा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशाच छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.